खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं, कारण एखाद्या गोलंदाजाला वेग नियंत्रण चांगल्या पद्धतीने असावं लागतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि सरळ चेंडू निघून गेल्यानंतर ज्या पद्धतीने रिॲक्शन त्याचं पाहायला मिळतं भाविकचं, की बॉल बॅटवर का येत नाहीत. प्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय आणि लगातार 3 डॉट. क्या बात आहे यश चौधरी, अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर लगातार हा चौथा बॉल डॉट पाहायला मिळतो. अक्षरशः खेळपट्टी मात्र यश चौधरीच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, भेदक मारा. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट, क्लास. 5व्या बॉलवर थांबायचं नाहीये, सरळ 6 धावा. होतोय 6 धावा. ऑन साईडला मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. भाविकच्या बॅटमधून 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं बॉन्डिंग आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या 2 धावा मिळतील. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करत असताना 5व्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर 2 रन्स. पहिल्या षटकात 8 धावा येत असताना पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते यश चौधरी या गोलंदाजाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर. क्रियांश 11 पुरस्कृत आशिष भोईर आशू आई आशापुरी एडवन टीम 8 वर जाऊन पोहोचले गेले. त्या पहिल्या इनिंग मध्ये किती धावा येत आहेत यावर डिपेंड आपल्याला पाहायला मिळेल. शुभमचे पद्य आता आपण पाहणार आहोत तर लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. 1 इनिंग नंतर आपण लॉट्स टाकणार आहोत. जयेश श्रीराम कसराळी टीमचा या ठिकाणी आपण पाहतायत. या आपण आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हीच खासियत खूबी राहिले शुभमचे पाध्यसाहेब यांच्या शुभ हस्ते. रोहित चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना दोन्ही बंधू मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांचा सातत्याने चांगला उल्लेख केला जातो, कारण त्यांचं कौशल्य, त्यांची चिकाटी, कसब कला, कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने. हेलिकॉप्टर शॉट, व्हॉट अ शॉट, ऑसम, मॅग्निफिसेंट, कडक शॉट. 6. कडक बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 14-0 या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने आणि या स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. दीपेश चौधरीचा बॉल ओव्हर द विकेटने आले. बॅटची एज लागली मात्र शरीरभेदी मारा होता, खेळू शकले नाहीत. अमित पाटील अण्णाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. फलंदाज बाद, गॉन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत दीपेश चौधरीने पहिली सफलता आपल्या हाती लागली. परफॉर्मन्स इज टेम्पररी,
अँड क्लास इज परमनंट. तो क्लास गोलंदाजीमधला दिसलाय आतापर्यंत. नियंत्रण, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता, भेदकता, काय गोलंदाजी केले. यश चौधरीने पहिले 4 बॉल डॉट भाविकला, 5व्या बॉलवर षटकार आणि तिथून थोडासा कुठेतरी मात्र आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला 22च्या बॅटमधून हा फटका तर आहे, परंतु इथून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नाही आहे. व्हॉट अ कॅच. काय कॅच टिपला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हवा दीपेश चौधरीसाठी. मॅग्निफिसंट कॅच. अतिशय चांगला झेल टिपत असताना प्रेक्षणीय झेल असं म्हणायला हरकत नाहीये. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. कॉटन बोल्टची संधी नव्हती, ती संधी मात्र संधी करून घेतली आणि सरळ चेंडू मात्र विसावला गेला. काय कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ माइंड. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. एक 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला बॉल आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना उज्ज्वल टीम मथाने दुसऱ्या वर्षातील चॅम्पियन्स ठरणारा संघ यश चौधरीला मिळालेली बायसिकल. पहिल्या वर्षात रोहन तरे कोरे टीमने बाजी मारली होती. दुसऱ्या वर्षामध्ये उज्ज्वल टीम मताने. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 15, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं वर्ष मात्र ओपन टीमने बाजी मारली. अतुल 11 उसरणी. आणि चौथ्या वर्षात पुन्हा एकदा एक फॉर्मॅट श्री गणेश डोंगरी पाडा या टीमने. आणि यंदाचा विजेता कोण याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा लगातार हा दुसरा व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. 16ला 2. 5 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डोक्याच्या वरून हा चेंडू निघून जातोय आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा देणे शक्य झालं. 1 रन 3 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केले गेलेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5. अप्रतिम चांगला बॉल. या लाईन अँड लेंथला ओळखला जातो दीपेश चौधरी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17 धावसंख्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 2 षटकं येणं बाकी आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. टायमिंग. काय चेंडूला फेकून दिलंय. काय फटका होता. कडकडाट होत असताना भाविकच्या बॅटिंगसाठी क्लासी शॉट पाहायला मिळतो. या वेळेला खेचून मारला होता. अमित पाटील अण्णाच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेंडूला रीड केलं आणि चांगला फटका. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत एक्स्ट्रा कव्हरचे. चांगली फिल्डिंग.
मात्र फिकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. आज भाविकने खूप चांगली बॅटिंग केले. रुपेश उर्फ बारके यांना आपण पाहत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता खराब गोलंदाजी, त्यावर मात्र जैसी गेंद वैसी नसीहत. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 31 वर जाऊन पोहोचले गेले. संघाला स्वतःला डावाला सावरताना पाहायला मिळतोय भाविक. गेल्या मॅचचा हिरो, त्या मॅच मध्ये सुद्धा तेवढ्याच पद्धतीने चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. आत्मविश्वास कसा असावा हे आतापर्यंत दर्शवून देत असताना दोन बॉलवर 2 षटकार जर आले तर ऋषिकेश तरे यांच्याकडून भाविकला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला बॉल होता. आता परफेक्ट या वेळेला लाईन अँड लेंथ स्वीकारली गेली. षटकारांचा वर्षाव तर जरूर पाहायला मिळतो भाविकच्या बॅटमधून. त्याची बॅटिंग पोझिशन अप्रतिम, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहायला मिळते. बॅटिंग स्टान्स चांगला आहे. फुटवर्क, टायमिंग, टेक्निक, कोऑर्डिनेशन ॲब्सोल्युटली सुपर. इथून मात्र खेचून मारलाय. काय फटका आहे. टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. हा आवाज प्रेक्षकांच्या हृदयात बसला असेल. षटकार 6. 30 रन झालेले आहेत. 37. 5 बॉलचा खेळ. क्लास बॅटिंग होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमित पाटील अण्णा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा बॉल. यावेळेला विकेट किपर स्वतः येत आहेत. साहिल त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले. फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. मात्र 2 धावेवर सॅटिस्फाईड. 39 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लेग बायच्या स्वरूपात 2 रन्स मिळाल्या. रनआउट फलंदाज होताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 39. शेवटचं षटक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आमच्या मित्राचं खऱ्या अर्थानं पॉकेट हरवलेलं आहे. मात्र त्याच्यात महत्त्वाचे जे आपण पाहत आहेत कागदपत्रे आहेत. त्यामुळे जर कोणाला तो पॉकेट मिळाला असेल तर तो नम्रपणाने आणून द्या. आपला या ठिकाणी भव्य स्वागत सन्मान करण्यात येईल. त्यामुळे आपण जर कोणाला मिळाला असेल तर डेफिनेटली तो आणून द्यावा. मात्र हा जेल सुटतोय आणि पाहता पाहता 2 रन्स भाविकच्या बॅटमधून. भाविक रन मशीन आहे या संघाची. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपला रोल काय आहे, आपली भूमिका काय आहे, ॲज अ बॅटर म्हणून आपण कसं खेळावं हे संपूर्ण जाणत असताना चांगली बॅटिंग करतोय. चिकाटी प्लेयर आणि या संघाची आत्तापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळते भिंत बनली गेले. 41 रन झाले 4थ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिले. निरंजन यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6.
दबाव दबाव या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय. साहिलच्या गोलंदाजीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 17 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ आपण पाहू शकतायत 31 धावा आलेत. इथून पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धाव ऍड होताना पाहायला मिळते. आदेश पाटील थोडेसे नाराज आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅनची भूमिका निभावताना. मात्र आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जर आपण पाहतायत 49 49 धावा. मनाचे राजे वेडी टीम खेळ पाहतायत. उद्याच्या दिवसात इन ॲक्शन त्यांना पाहताना पाहायला मिळेल. यश भोईरला आपण पाहू शकाल. सर्वेश शेलारला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 49. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. यावेळेला ऑन साईडला घुटना टेक सिक्सर देख, गुडघ्यावर बॅलन्स करत षटकार. हवा फलकावर आणि त्यानंतरचा मात्र यावेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज. बाद होईल भाविकच्या खेळीला पूर्णविराम. षटकार आला. षटकारानंतर हा बॉल आपण पाहतायत थोडासा हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. कॉट बॅहँडच्या स्वरूपात फलंदाज बाद. 55ला हा दुसरा धक्का बसतोय. या पण आदरणीय सन्माननीय मृदुलजी आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 55ला 4 धक्के बसले गेले. साहिलने ज्या पद्धतीने आता गोलंदाजी केली, या शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला. भाविक पाटीलसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय प्ले स्टँडमधून. चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. या षटकानंतर या बॉलनंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. चेंबूर खाटला या ठिकाणाहून खास करून उपस्थित झालेले आहेत. प्रतिम चांगला बॉल आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आज मृदुल आंबेडकर यांना सुद्धा मात्र जरूर अभिमान असावा की शुभम पाध्ये कमी वेळेत कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धा भरवण्याचा विचार केला आणि 4 वर्ष आपण सातत्याने पाहिलं. हे 5वं वर्ष आहे. वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. हे आयोजन म्हणजेच त्यांनी फॅमिलीला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त आणि संपूर्ण वेळी ग्रामस्थ. नेहमीच जर ही स्पर्धा अजून पुढे जायची असेल तर संघाची धावसंख्या 55 झाली. 56 धावांचं यस थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया फेअर डिलिव्हरी आहे की नाही. या आपण मृदुल आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. दूरवरचा प्रवास करत चेंबूरवरून खास करून उपस्थित झाले शुभमजी पाध्ये यांचे आत्तेभाऊ आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी 55वर धावसंख्या थांबली आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
प्रशांत जाधवडे सरांचा. ऋषिकेश तरे खास करून मृदुलच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेट जर त्याने घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज बक्षिसांचे खैरात होते. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस है. संडे का दिन है, खाने पीने का दिन है, एंजॉय करने का दिन है. और खास करके एडवन के सारे दर्शकों को ने खिलाड़ी ने एंजॉय किया हर मोमेंट को. जीतने के लिए टारगेट रखा गया है 56 रनों का. इस ओवर की पहली गेंद और टप्पा खाते उछाल मिला. बहुत अच्छी गेंद, बेहतरीन गेंदबाजी. अच्छा बाउंसर था. एनएल डोनाल्ड की याद ताजा करता है जिस तरह से ये टप्पा खाने के बाद उछालता सर की तरफ गेंद थी और परफेक्ट ये बॉल डाला गया था मृदुल पाटिल द्वारा. 500 का इनाम है लगातार अगर 2 विकेट प्राप्त कर दे तो. गति परिवर्तन किया, बहुत चतुर के साथ गेंदबाजी कर रहे हैं. धुरंधर खिलाड़ी हैं, उनको पता है कि यहाँ केवल गति से बात नहीं बनेगी तो फ्रूट सैलेड गेंदबाजी करने की जरूरत है. अच्छा वेरिएशन बीच मैदान पर मृदुल पाटिल का. अभी भी बल्लेबाज जो है ना खुलकर नहीं खेल पा रहे. पहले 2 गेंदों पर पूरी तरह से बांध के रखा. क्या बारिश की भी संभावना है वो देखा जाएगा. जिस तरह से 56 रनों का लक्ष्य रखा गया है. स्कोर 1 रन. अमित और यश दोनों बल्लेबाज मैदान के अंदर. और यश की बात करें तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं. त्रिश 11 मंगलमुट्टी विराटन टीम आप भी तैयार है अगले मुकाबले के लिए. टपकाने के बाद उछालता दोबारा एक अच्छा बाउंसर. सटीक लाइन पर गेंदबाजी. तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है. वैभव खेर आणि शशिकांत शर्मा यांचं शुभागमन झालंय. सर मैं आपका दिल के गहरे से स्वागत कर रहा हूं. स्कोर फिलहाल 1 पर रुका हुआ. सदी भी गेंदबाजी. एडवन के सारे समर्थक बहुत खुश लग रहे हैं. क्लीन बॉल. दांडी दांडी गुल. गोलंदाजाला पडली भूल. गोलंदाजी पॉवरफुल. इथं अप्रतिम गोलंदाजी केले. पहिल्या षटकात आतापर्यंत स्थिती 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि यश चौधरीची महत्वपूर्ण विकेट. मृदुलची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर करतायत. टाळ्यांचा गजर. यह जुनून है, जज्बा है. या एक से बढ़कर एक खिलाड़ी यहाँ खेलने वाला है. भारत के लिए क्रिकेट क्रिकेट नहीं करोड़ों दिलों का मेला है. करोड़ों दिलों का मेला ये एसपी बॉयज ट्रॉफी. बहुत ही शानदार आयोजन. नए बैटर आए बल्लेबाजी करेंगे. दिग्दर्शन के ऊपर दारोमदार रहेगा. गेम चेंजर खिलाड़ी. एक बार मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला है. 56 रनों का टारगेट. 4 ओवर का यह मुकाबला. 24 गेंदों में आपको 56 बनाने हैं. मृदुल की अगली गेंद. ऑन पर खेलना चाहते थे. जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा. पहले ओवर का खेल. मृदुल का जलवा. तालियां बज रही है. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. झूम रहा है और खास करके एडवन एंजॉय कर रहा है. हर मोमेंट को एंजॉय कर रहा है. अच्छा लग रहा है.
मृदुल के ओवर में पूरी तरह से समा बांधा गया और बारिश आ गई है। क्या बल्लेबाजों के लिए मदद के लिए आई या गेंदबाजों के लिए, वो तो देखा जाएगा। आसमान की तरफ मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलना तो चाह रहे हैं, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और अंपर का क्या इशारा, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, ये लगा शानदार छक्का। छप्पन का टारगेट है, दूसरा ओवर है, राज गेंदबाजी करने के लिए आए हैं, वह नकाबे विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं। क्या जबरदस्त मुकाबला है बीच मैदान पर। दिपेश ऑन स्ट्राइक, इस बार बल्ले का कानूनी किनारा, गेंद चलेगी फाइन लेग पर, खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका। एडमन का खेमा बहुत खुश लग रहा है जिस तरह से गेंदबाजी पहले 2 ओवर तक हुई है, बढ़िया गेंदबाजी। पहले ओवर में मृदुल ने, प्रभात मृदुल पाटिल का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है। बारिश बिल्कुल आएगी। एडमंड मनांचा विचार आहे की पाऊस आला तर बरं होईल, पाऊस आमच्यासाठी पॉवर हाऊस ठरेल, पण देवा काळजी, आता ते वरुण राजाच्या हातामध्ये आहे। स्कोर 9 रन। अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, वाइड स्लॉग अप पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन लेने का मौका। राज भी बढ़िया काम कर रहे हैं मैदान के अंदर। धूप खिल चुकी है, आकाश में बिल्कुल सफेद बादल, वो काले बादल थे वो बिल्कुल ज्यादा आगे चले गए हैं। स्कोर इस वक्त पहुंच चुका 10 पर, 10 ऑन द बोर्ड। जीतने के लिए 46 रनों की जरूरत है, एक बड़ा ओवर चाहिए इस मुकाबले में। ऑन साइड पर स्क्वायर लेकर बाउंड्री लाइन पर खेल दिया, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी रही है, क्या तो नहीं होगा, गेंद बाउंड्री लाइन की तरफ, चौका या छक्का, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का, ये लगा शानदार चौका, मैग्निफिसेंट स्ट्रोक। एक विकेट के नुकसान पर, कमाल का मैच है और राज गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में 2 सिंगल 1 चौका, एक अच्छा ओवर है, बहुत ही महत्वपूर्ण ओवर फिलहाल उज्जवल मताने टीम के लिए। इस बार कहां गेंद चली गई, बाउंड्री पर खिलाड़ी है और खिलाड़ी पर गया दर्शक, गगन जो भी सिक्सर, दीपेश मैदान के अंदर जलबाजी कर रहे, व्हाट ए शॉट। तो का खेळणं बाकी आहे, 36 रनों की जरूरत है, टीम मीटिंग ना करे। 2 षटकं समाप्त झाली, 20 धावा दाबालकावरती आहेत, 20 धावा दाबालकावरती, 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता। और सागर तरे कह रहे मैच समाप्त नहीं हुआ। क्या एन्जॉय कर रहे हैं आज राजू, जो नेहमी आम्हाला या ठिकाणी खूप चांगला डान्स करतो आणि सगळ्यांना रिझवतो, त्याची गरज भासली नाहीये आज। किती राजू, किती डान्स करणारी मंडळी आमच्या बरोबर आहे, एन्जॉय करत असताना। सामना कोणी पण जिंकू द्या, त्यासाठी काय तितकं महत्त्वाचं नाहीये। क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मजा आली पाहिजे, एन्जॉय करता आलं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे। राज का ओवर बहुत महंगे साबित हुए, 8 रन खर्च किए, स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। कमाल का मैच है, बल्लेबाज अमित 2 पर खेल रहा, दीपेश 18 पर, और दीपेश की बेहतरीन पार, एक कमाल किया बीच मैदान पर, जिस तरह से ऑन साइड पर शॉट जड़े हैं और
कुल मिलाकर अगर देखें तो 2 छक्के और 1 चौका जड़ चुके हैं। अपने इरादे को स्पष्ट किया गया है। स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए अमित और रितेश को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर खेलते अच्छा स्ट्रोक है, बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। कम से कम 1 रन लेने का मौका मिलेगा सिंगल के साथ। अब आंकड़े यही बता रहे 11 गेंदों का खेल है और 35 रनों की जरूरत है। अभी भी देखिए तो कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। और दर्शक चारों ओर से बिल्कुल तालियां बजा रहे हैं। आज छुट्टी का दिन है। ये देखिए दर्शक कहाँ है, पहाड़ पर दर्शक है। कलरफुल क्रिकेट है। कैमरामैन भी बिल्कुल इस वक्त चतुर है और बिल्कुल वो दिखाया गया कि क्या कर रहे दर्शक और खिलाड़ी। 21 एक विकेट के नुकसान पर रितेश का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। टारगेट 56 रनों का, अभी भी 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दीपेश जब तक मैदान के अंदर है तब तक टाइगर जीतता है, मजा आएगा। दर्शक बिल्कुल हर मोमेंट को एंजॉय करेंगे। तालियां बजाने की कोशिश तो हो रही है। स्ट्रोक अच्छा, टाइमिंग बेहतरीन, खिलाड़ियां मौजूद, नहीं रोक पाएंगे। कड़कड़ी चौकार। बल्लेबाज दीपेश द्वारा अभी तक 2 चौके जड़ चुके हैं। कमाल की पारी खेल रहे, गजब की बल्लेबाजी बीच मैदान पर। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 25 पर। लक्ष्य 56 रनों का। ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा दोनों टीमों के लिए। टप्पा खाने के बाद उछाल, बिल्कुल इस वक्त देखें तो शापित गेंद थी, बाउंस से डरने की कोशिश, ज्यादा ऊपर गेंद थी और अब चक्कर 1 पर ओवर का इशारा हुआ। सारे इशारे बिल्कुल इस वक्त कर रहे अंपायर। अब चक्कर ये 1 फॉर का इशारा हुआ, 1 फॉर ओवर का इशारा हुआ तो इसका मतलब आपको तो अलग विकल्प ढूंढना पड़ेगा। स्कोर 26 एक विकेट के नुकसान पर। रितेश गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस, पनिश किया, खूबसूरत स्ट्रोक, स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। मुकाबला बीच मैदान पर 9 गेंदों का खेलाना बाकी, 24 रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए। दीपेश ने बीच मैदान पर जान डाली, 8 गेंदों में 28 पर खेल रहे। अभी फुल टॉस गेंद थी, बॉटम बैट का जबरदस्त इस्तेमाल करते हुए गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर भेज दिया और अच्छी तकनीक है बल्लेबाज दीपेश के पास। स्कोर 32 एक विकेट के नुकसान पर। रितेश गेंदबाजी कर रहे हैं। अब मजा आएगा, दर्शकों के लिए बिल्कुल मजा आने वाला है। 9 गेंदे 24 चाहिए। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। क्रियांशील बन आईब आशापुरी एडबन बनाम उज्जवल मथाने एक बार चैंपियन बन चुके हैं। गेंदबाजी करें गेंदबाज रितेश। इस बार भी आंसर पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ियां मौजूद, कैच पकड़ने की कोशिश कामयाबी नहीं मिली लेकिन गेंद को फील्ड किया गया। फिल्डिंग जर आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करा। काय फिल्डिंग केले, एक रन महत्वाचा। प्रणितनं चेंडू थांबवलाय, सुंदर कामगिरी मैदानावरती। एका बाजूला दीपेश मैदानावरती आगीचे गोळे आपण पाहू शकता त्याच्या बॅटमधून येतात, दुसऱ्या बाजूला अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना। 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। अतिशय शानदार खेळ मैदानावरती। मोनिश राऊत यांच्याकडून दीपेश 3 उत्तुंग षटकार ठोठवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 34 एक विकेट के नुकसान पर। अमित 3 पर खेल रहे, दीपेश 30। अब मजा आएगा, 1000 का इनाम, 3 सिक्सर के लिए। गेंदबाजी कर रहे गेंदबाज रितेश। आने वाले 8 गेंदों में 22 रनों की जरूरत है। दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर, कांटे की टक्कर आप देख रहे हैं। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद। इस बार खामोश रखा, रन नहीं बनेगा। रन नहीं बनेगा तो एडवान के जो सारे दर्शक हैं वो तालियां बजाएंगे, तालियों की आवाज आ रही है, सीटियां बजाएंगे, मजा आएगा बीच मैदान पर।
अब जाकर इंटरेस्टिंग मुकाबला, 34 रन 1 विकेट के नुकसान पर, 7 गेंदे 22 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। इस गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की मांग हो रही है। मुझे वो अदनान जी का गाना भी याद आया। थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है दीपेश को। उड़ाया आसमान की तरफ, मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, गेंद कर रहे बाउंड्री लाइन की सैर। असा सामना हवा आहे। आणखीन एक रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। ओहो हो, प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे गोळा झालेत। धावा हव्यात 16, प्रेक्षक या ठिकाणी झालेत गोळा। त्यांच्या या सामन्यावरती आहे डोळा। आपण पाहतोय एसपी ट्रॉफी 2025 चा अद्भुत सोहळा, याची देही याची डोळा। प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचत। जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, सामना अतिशय महत्वाचा आहे। बीच मैदान पर चर्चा जारी है। शाम की चाय, कुंदन में बोल रहे हैं भाई, एक बार फिर ये डायलॉग बोलिए, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है, वक्त नहीं है। अभी वो कोल्ड ड्रिंक का आनंद उठा रहे हैं। इंटरेस्टिंग मैच, 6 गेंदे 16 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस आहे। जेव्हा असा सामना असतो ना, जे क्रिकेटपटू असतात ते अस्वस्थ असतात बघा, ते एका जागेवरती उभे राहत नाहीत, ते अस्वस्थ असतात। आता मला तसं पंढरी सरांकडनं बघतोय, पंढरी सर एकाच ठिकाणी उभे नाही आहेत। त्यांना माहिती हा रोमहर्षक सामना आहे, उत्कंठावर्धक सामना आहे, कोणी जिंकू शकतं अशा प्रकारची स्थिती आहे। 6 चेंडू 16, प्रेक्षक झालेत गोळा। एसपी बॉईज 2025 चा हा अद्भुत सोहळा। काय सोहळा आहे, काय सोहळा आहे, काय या ठिकाणी हा सोहळा आहे। किती जणांचे डोळे लागलेत या मॅच वरती। कॅमेरामॅन त्याचे डोळे तर आहेत, परंतु इथे रविवारचा दिवस असल्यामुळे इथे मैदान, वेळीच्या मैदानावरती मंत्रमुग्ध करणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय। तेवढेच प्रेक्षक ऑनलाईन देखील प्रो लीग वरती हा सामना बघतात। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। पहिला चेंडू, आक्रमण, षटकार, 6 धावांची मोहर। वाह वाह वाह, काय फटका सजवलाय, कमालीचा फटका षटकार। ते आता हे मैदान कुठे राहिले? मैदान राहिलं नाही, हे वेडीचं मैदान राहिलं नाहीये, ती रणभूमी झाले। आणि ही रणभूमी असेल तर प्रत्येक इथे असलेला खेळाडू हा योद्धा आहे। मैदानात जणू काय आणलाय खेळाडूने युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव। या मॅच मध्ये कोण करणार आपलं नाव, सामना पाहण्याकरता उभा टाकलाय अख्खा गाव। कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, मैदानावरती सामना रंगलाय। प्रेक्षकांना हे द्वंद्व बघायचंय। प्रेक्षकांना सागर दरे तर आज त्यांचे इंजिन गरम आहे। अप्रतिम कामगिरी मैदानाच्या बाहेर, आणि आणखीन एक फटका, धूम धडाका, मैदानावरती षटकार, शानदार फटका। चेंडू 4 गेंदों में चाहिए 4, किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। 4 गेंदों में 4 चाहिए। इस बार ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है। हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था आपके बस की बात नहीं है, उनको कुछ करके दिखा।